नमस्कार, आईस मॅजिक या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ग्रीन मसाल्यातील सुरमई फ्राय। तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर मी ग्रीन सुरमई बनवण्यासाठी घेतले 1 किलो सुरमई घेतली, ती कट करून आता मी धुवून वगैरे स्वच्छ घेतली आहे। हा ग्रीन मसाला आहे, ह्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर हे वाटून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि हा थोडासा गरम मसाला। तर यातली 2 लिंब मी या मसाल्यामध्ये पिळणार आहे आणि 2 लिंब मी सुरमईला लावणार आहे। तर हे आपण याच्यामध्ये पिळून घेते 2 लिंब। तर मी मच्छीवर पण लिंबू पिळून घेते। आपण ते लावून घेऊया आणि हे आपलं जे मीठ, हळद आणि गरम मसाला आहे ते मी या वाटणामध्येच टाकून घेते। ते मिक्स करून आपल्याला ते मच्छीला लावून घ्यायचे। असं बघा, असं मिक्स करून घ्यायचं छान वाटण। बघा आता हे मिक्स करून झालंय, आता मी त्या सुरमईला मसाला हा सगळा असा लावून घेते दोन्ही साइडने। थोडासा रवा लावून आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे। तर मी हे असा मसाला सगळा लावून ठेवते सगळ्या सुरमईला आपल्या। तर बघा मी अशा प्रकारे सगळ्या फिशला ग्रीन मसाला लावून ठेवले आपल्या सुरमईला। आता थोडे 10 मिनिटं ठेवून देणार आहे आणि नंतर आपल्याला ती शॅलो फ्राय करून घ्यायची। 10 मिनिटांमध्ये आपला मसाला मस्त त्याच्यामध्ये मुरून जाईल। तर बघा आपली मच्छी आता मस्त मॅरिनेट झाली आहे, सुरमई मच्छी। आता मी त्याला लावण्यासाठी घेतलंय रवा, बारीक रवा घेतलाय, थोडं चवीनुसार मीठ घेतलंय आणि थोडीशी त्यात हळद टाकली। तर आता आपल्याला तेल टाकून घेते थोडं, त्याच्या मच्छी फिश आपल्याला मस्त रव्यामध्ये अशी डीप करून घ्यायची आहे। जास्त नाही रवा लावणार आहे मी, थोडासाच लावणार आहे। अशी फ्राय करायला ठेवून द्यायची। सगळी मच्छी मी अशी मस्त फ्राय करून घेते। मस्त सुगंध, मसाल्याचा छान सुगंध येतोय ग्रीन मसाल्याचा। बघा आपली सुरमई कशी मस्त फ्राय झाली आहे, दोन्ही साइडनी छान फ्राय झाली आहे। आता ही सुरमई आपली खाण्यासाठी तयार आहे। आता मी प्लेट मध्ये काढून घेते। तर बघा अशा पद्धतीने आपली ग्रीन सुरमई तयार झाली आहे। तर माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि ही पद्धत एकदा करून बघा। खूप छान लागतात खायला अशा सुरमई। ग्रीन मसाल्यातली सुरमई खूप छान लागते खायला, करून बघा।